मराठी ज्युडिशरी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तुम्ही एक लॉ स्टुडंट आहात आणि तुम्ही AIB एक्झाम बद्दल ऐकलं नाही असं तर होणारच नाही. बात तो सही है. नक्की काय ही एक्झाम कशासाठी घेतली जाते, ही एक्झाम पास होणं का गरजेचे आहे आणि किती मार्क्साची असते, किती मार्क मिळवायचे हे सगळं आज आपण बघूयात. तर इथे AIBचा लॉंग फॉर्म आहे ऑल इंडिया बार एक्झामिनेशन. ही एक्झामिनेशन बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून घेतली जाते आणि त्यानंतर ते सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस देतात, ज्याच्या थ्रू आपण ऑल ओव्हर इंडिया प्रॅक्टिस करू शकतो. एक्झामिनेशनचे डिटेल्स बघूया. तर नंबर 1 आहे एक्झाम पॅटर्न. या एक्झामचा पॅटर्न कसा असतो तर ही MCQ टेस्ट असते, 100 मार्क्ससाठी असते. ही ओपन बुक टेस्ट असते, म्हणजे इथे आपण आपले बॅरेक्स सोबत नेऊ शकतो आणि त्याचं बघून आपण आन्सर्स अटेम्प्ट करू शकतो, क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकतो. इथे कोणतंही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. नंबर 2 आहे पासिंग मार्क्स. पासिंग मार्क्स म्हणजे ही जस्ट क्वालिफाईंग एक्झाम आहे. यामध्ये तुम्हाला कोणती मेरिट लिस्ट वगैरे लागणार नाही, म्हणजे तुम्हाला खूप जास्त स्कोर करायचाच आहे असं काही नाहीये. तुम्हाला फक्त पास होण्यापुरते मार्क्स मिळवायचे आहेत. तर ओपन आणि OBC कॅटेगरीसाठी 45% मार्क्स मिळाले पाहिजेत आणि ST आणि SC कॅटेगरीसाठी 40% हे मार्क्स मिळाले पाहिजेत. नंबर 3 आहे ही एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्ये कशी क्लिअर करायची. तर बघा, आपल्याला सिलेबस वास्ट असतो, त्यामुळे आपल्याला सगळ्याच सब्जेक्टवरती प्रभुत्व मिळवता येत नाही. मग काय करायचं, जे महत्त्वाचे विषय आहेत त्यावरती आपली पकड मजबूत करायची. यासाठी इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसते कॉन्स्टिट्युशनल लॉ असेल, IPC असेल, IPCचे आता नवीन जे इनॅक्टेड झालेले लॉज आहेत BNS, BNSS आणि BSA, हे सगळे जे लॉज आहेत त्याच्यावरती आपण जास्त लक्ष द्यायला हवं. नंबर 4 आहे एक्झाम डेट काय आहे. तर ही एक्झाम 7 जून 2026 ला होणार आहे. यासाठी आपल्याला 3 तास 30 मिनिटं हा वेळ दिलेला आहे हा पेपर सोडवण्यासाठी. नंबर 5 आहे इम्पॉर्टंट नोट. AIB एक्झाम बद्दल इम्पॉर्टंट नोट सांगायची झाली तर जर ही ओपन बुक टेस्ट असली तरी पूर्वीसारखं आता नोट्स, बेअरॅक्स विथ नोट्स किंवा विथ एक्सप्लेनेशन अलाउड नाही. इथे फक्त आणि फक्त आपल्याला बेअरॅक्सच अलाउड आहेत, तेही क्लिअर पाहिजे. त्याच्यावर तुम्ही कोणताही खाणाखुणा केलेला चालणार नाहीयेत. नंबर 6, या एक्झाम बद्दल एक स्मार्ट टिप सांगायची झाली तर या एक्झामसाठी कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे आपण न घाबरता 100च्या 100 क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेच पाहिजेत. कारण जर आपण निगेटिव्ह मार्किंग असलं असतं आणि आपण चुकीचं अटेम्प्ट केलं तर तिथे मार्क जातात, पण इथे मार्क जाण्याचा प्रश्नच येत नाही. एक तर बरोबर येईल, नाहीतर चुकीचं येईल. बरोबर मिळाले तर आपल्याला मार्कच मिळेल. त्यामुळे असे काही क्वेश्चन्स असतात ज्याबद्दल डाऊट असतो किंवा वेळ खूप कमी उरलाय शेवटी आणि मग आपले 4-5 प्रश्न राहिले तर तिथे आपण तुक्के मारले तरी चालणार आहेत, पण सगळीकडे तसं करायचं नाही. नंबर 7 आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढे आपण या एक्झाम बद्दल माहिती देणारे किंवा आणखी इन्फॉर्मेशन देणारे व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा. मला आणखी कोणतेही या एक्झाम बद्दल माहिती हवी आहे किंवा कोणते टॉपिक असे आहेत ज्याच्यावरती व्हिडिओज हवेत तर ते तुम्ही आपल्या खाली कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तरीही सांगा, नसेल आवडला तरीही तुम्ही साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगू शकता.